नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। मकर संक्रांत 2026 यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावर आहे, त्याचबरोबर वाहन काय असणार आहे, शुभ काळ, दिशा, या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। कोणत्या रंगावर आलेली आहे यावर्षीची संक्रांत जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी महिलांनी घालायची नाही, त्याचबरोबर शुभ काळ, वाहन, दिशा या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांतीला खूप महत्त्व आहे। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला, त्या शुभ मुहूर्ताला मकर संक्रांत असं म्हणून आपण साजरा करतो। मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने, उत्साहाने साजरा करतो। दरवर्षी मकर संक्रांत हा सण 14 जानेवारीला साधारणपणे येतो। कधी साधारणपणे 14 ते 15 जानेवारीला हा सण साजरा करण्यात येतो आणि 2026 मध्ये हा सण मकर संक्रांत कोणत्या तारखेला होणार आहे तर 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आलेला आहे। आणि यावर्षी आलेल्या संक्रांती संदर्भात आपण माहिती पाहत आहोत। तर 2026 मध्ये 14 जानेवारी रोजी संक्रांत आलेली आहे, पण यावर्षीची संक्रांत खूप खास असणार आहे, खूप विशेष असणार आहे। कारण खूप वर्षानंतर असा योग आलेला आहे, असा मुहूर्त आलेला आहे। कारण एकाच दिवशी एकादशी आणि संक्रांत साजरी केली जाणार आहे। तर होय, 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत देखील आहे आणि षटतिला एकादशी देखील त्याच दिवशी असणार आहे। त्यामुळे खूप दिवसानंतर अशा प्रकारचा मुहूर्त किंवा असा जो योग आहे तो आलेला आहे। तर यंदा ही संक्रांत म्हणजे मकर संक्रांत 2026 मध्ये संक्रांती कोणत्या वाहनावर बसून आलेली आहे, कोणत्या दिशेकडे जात आहे, कोणत्या रंगावर ही संक्रांत असणार आहे यासारखी माहिती आपण पाहूया। त्याचबरोबर पुण्यकाल कोणता असणार आहे सर्व माहिती पाहूया। पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, मकर संक्रांतीला खूप जास्त शुभ मुहूर्त मानला जातो किंवा खूप जास्त चांगलं मानलं जातं। तर या दिवशी पुण्यकाळ कोणता असणार आहे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच 6:20 होईपर्यंत पुण्यकाळ असणार आहे। यावर्षी संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। त्याचबरोबर हातात गदा घेतलेली ती आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून या ठिकाणी पहा, वासाकरता जाईचं फूल तिने घेतलेलं आहे। त्याचबरोबर संक्रांती दिवशी पायस भक्षण करणं वर्ज्य करायचं आहे, कारण संक्रांती देवीने पायस भक्षण केलेलं आहे असं म्हणतात। संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात, ज्या वस्त्र किंवा ज्या गोष्टी तिने घेतलेल्या असतात, परिधान केलेल्या असतात, त्या आपण घ्यायच्या नसतात किंवा वर्ज्य करायच्या असतात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा, संक्रांती देवी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फळ ज्या वस्तू तिने परिधान केलेल्या आहेत त्या आपण वर्ज्य करायच्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा तुमचा प्रश्न म्हणजे यावर्षीची संक्रांत नेमकी कोणत्या रंगावर आलेली आहे। तर यावर्षीची संक्रांत जी आहे ती पिवळ्या रंगावर आलेली आहे। पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही, कारण यावर्षीची संक्रांत पिवळ्या रंगावरती असणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा।